21 मे 2026 ही तारीख मराठी सिनेमासाठी खास ठरू शकते. देऊळ बंद 2 फक्त एक कथा नाही तर एक अनुभव आहे. एक नास्तिकाची परीक्षा, एक स्वामींची परीक्षा, एक शेतकऱ्यांची परीक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांची परीक्षा. पण मराठी सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नाही. तो विचार मांडू शकतो, प्रश्न विचारू शकतो आणि समाजाला आरसा दाखवू सुद्धा शकतो. जेव्हा एखादा चित्रपट आपल्या मनातल्या प्रश्नांना आवाज देतो, जेव्हा आस्था आणि संशय यांच्यातला संघर्ष फक्त पडद्यावर राहत नाही तर आपल्या मनातही सुरू होतो, तेव्हा तो चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून राहत नाही. आज आपण बोलणार आहोत त्याच चित्रपटाबद्दल, देऊळ बंद 2. एक असा मराठी चित्रपट ज्याची अनेक वर्षापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आज 18 मे 2026 रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. देऊळ बंद 2 हा फक्त एक चित्रपटाचा पुढचा भाग नाही तर हा आहे एक विचारांचा, श्रद्धेचा आणि आत्मशोधाचा प्रवास. कथा एक अशा माणसाभोवती फिरते जो देव, देश, धर्म आणि अध्यात्म यावर विश्वास ठेवत नाही, आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वामी जे श्रद्धेचा दीप हातात घेऊन उभे आहेत. पण हा संघर्ष फक्त श्रद्धा आणि संशय यांच्यातला नाहीये. या कथेत आहे एक शेतकरी महिला जी मातीशी जोडलेली आहे, निसर्गावर प्रेम करणारी आहे. हा चित्रपट आस्था, संशय, शेतकरी आणि समाज यांच्या संघर्षाची परीक्षा आहे. या चित्रपटाचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे प्रवीण तरडे सर. लेखन असो, दिग्दर्शन असो किंवा संवाद असो, या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. देऊळ बंदच्या पहिल्या भागात त्यांनी जे प्रभावी काम केलं होतं त्याचीच अधिक सखोल आणि ताकदवान झलक या भागात दिसते. एक शेतकरी महिलेची भूमिका साकारणं सोपं नाहीये, पण ट्रेलरमध्ये त्यांचा अभिनय अतिशय नैसर्गिक वाटतो. मोहन जोशी सर स्वतः स्वामींच्या भूमिकेत एक वेगळीच ताकद घेऊन समोर येत आहेत. त्यांचा आवाज असेल, त्यांचा चेहरा आणि त्यांचं व्यक्तिमत्व भूमिकेला एवढं वेगळं वजन देतंय की सोबतच प्रसाद ओक सर, ओम भूतकर सर यांसारखे दमदार कलाकारही या चित्रपटात. देऊळ बंद 2 ची सिनेमॅटोग्राफी बद्दल जर आपण बोललो तर एक लक्ष वेधून घेणारी आहे. गावाकडचं सौंदर्य, शेतीचं वास्तव, आकाशातील शांतता आणि माणसाच्या मनात चालणारा जो संघर्ष आहे, हे सगळं कॅमेऱ्यात खूप सुंदर पकडलं गेलेलं आहे. आजवर शेतकऱ्यांवर अनेक चित्रपट आले, त्यांच्या संघर्षाबद्दल, कर्जाबद्दल, परिस्थितीबद्दल आपण पाहिलं. पण देऊळ बंद 2 एक वेगळ्या बाजूला हात घालतो, शेतकऱ्याच्या आध्यात्मिक संघर्षाला. एक माणूस जो पृथ्वीची सेवा करतो तोच आपल्याला श्रद्धेबद्दल प्रश्न विचारतो. हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे. गेले अनेक वर्षापासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती आणि तीच उत्सुकता ट्रेलर नंतरही आणखीन वाढली. कारण मराठी सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नाही. तो विचार मांडू शकतो, प्रश्न विचारू शकतो आणि समाजाला आरसा दाखवू सुद्धा शकतो. देऊळ बंद 2 हा फक्त चित्रपट नाहीये तर मराठी सिनेमासाठी एक जबाबदारी आहे. प्रवीण तरडे सर आणि संपूर्ण टीमने घेतलेली एक मोठी जबाबदारी, मराठी सिनेमाला पुन्हा एका वेगळ्या उंचीवर नेण्याची. 21 मे 2026 ही तारीख मराठी सिनेमासाठी खास ठरू शकते. देऊळ बंद 2 फक्त एक कथा नाही तर एक अनुभव आहे. एक नास्तिकाची परीक्षा, एक स्वामींची परीक्षा, एक शेतकऱ्यांची परीक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांची परीक्षा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय बदल होईल मित्रांनो? तुमचे प्रश्न वाढतील का की काही उत्तरं मिळतील? हेच जाणून घेण्यासाठी 21 मेला सिनेमागृहात हा चित्रपट नक्की पहा. प्रवीण तरडे सर, स्नेहल तरडे मॅडम, मोहन जोशी सर आणि संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मराठी सिनेमाचं भविष्य आपल्या पाठिंब्यावर उभं आहे. 21 मेला भेटूया सिनेमागृहात. स्वामी ओम.